सरकारी दवाखाना आलोय आम्ही. आयुष कुणाच्या बरा ते पानं घेऊन आलेले आहेत रानातनं. या वेलीचं नाव आहे ओवेल. म्हणजे आमचं साहित्य बघा, तुम्हाला मी झटपट दाखवते. स्टोअर करून ठेवते आमच्या लेकासाठी. तोंडामध्ये ना सारखं अलुवाडीचंच नाव आहे. काय हातपाय धुवायला पाय ती धुतले, माती गेली ना ह्या पाण्याने साबणाच्या निघून. थांब देते 1 मिनिट. सगळी झाडं झाली आमची, सगळी झाडं झाली खत पाणी करून. आता फक्त नारळ राहिलेत ना. नारळ तो काय कोपऱ्यात राहिलेला एक तो काय. हां 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 आवळा. ऊन बघ कसलं पडलंय आज. काय पाऊस नाही पण सकाळी पडला होता पाऊस. सकाळी पडलेला ना पाऊस. सकाळी काहीतरी 5:30-6च्या दरम्यान पडलेला. पडला सकाळी पाऊस पडला. हातातली कामं मोकळी झाली की ते करून घे. आता काय वेलीत लावायच्यात. वेली लावायची झालं काय काम. हा 1-2 रोपाची उडवली की झालं, संपलं. वातावरण खराब आहे म्हणून तर नाही ना असं काही. वातावरण काय ऊन पाऊस पडते ना. ऐकलं काय. ही मोटर घे. ही बघा, ही मोटर न्यायची दुरुस्त करायला. ही आपली पाण्याची बॉटल. आणि बाहेर ऊन बघा कसलं भयानक पडलंय ते. पावसाळा असं कोण म्हणेल का. कुणाला जेव्हा गाडीमध्ये काहीतरी करतात, पाणी टाकतात गाडीमध्ये. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज वार आहे, मंगळवार, आणि आम्ही आता निघालेलो आहे मार्केटमध्ये. म्हणजे बाजार पण करायचं आहे आणि डॉक्टरकडे पण जायचं आहे. माझी तब्येत ना बरी नाही. रात्री अचानक मला वाटतं काहीतरी 1च्या दरम्यान आहे ना ताप आला मला. आणि मग जरा थोडंसं गडबड झाली होती. तर बघूया, जायचं आहे दवाखान्यात. पण सरकारी दवाखाना आहे ना कासारला, तिकडेच जाऊया. कारण इथे गावी ना सरकारी दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट खूप छान होते. तर पटापट भाजी काय आपल्याला काय जास्त नाही, थोडंफार घ्यायचं आहे. ते घेऊन पटकन दवाखान्यात पण जायचं आहे. कुणाला जेव्हा येतात. हां या येतात ते लवकर यायचं. आता वाजले तर ना 11, म्हणजे समजा ना 1च्या आधी यायचं आहे घरी आणि होईल पटकन आता. हा बघा, हा सरकारी दवाखाना आलोय आम्ही. आयुष्मान आरोग्य मंदिर कासारला आहे ना. चलो बाबा, गर्दी दिसते. हां तेच चांगलं आहे ना. हां चला बसा. चला ते बघा आमचे घोडे बघा, घोडे बघा. बसा खाली. आनंद आनंद आई घरी आल्यानंतर ना. हां चला 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 खाऊ खायचं. चला 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 खाऊ आणलं. आत्ताच बघा आलो आम्ही घरी. तो बघा एक आड्याच्या बाहेर आहे. ठेव इथे वर ठेव, घेते मी. हां हां हां. आणि आता संध्याकाळची वेळ आहे. दुपारी 1:15-1:30च्या दरम्यान आम्ही घरी आलो. आल्यानंतर औषध वगैरे घेतलं आणि झोपले होते मी. जवळजवळ 1.5 ते 2 तास झोपले मी. आता उठून इथे बसले. थोडंसं बरं वाटतं आता मला. आणि दुपारी जेव्हा आली ना मार्केटमधनं, त्याच्यानंतर पुन्हा असं एकदम रात्रीसारखंच होत होतं. भरपूर अशी औषधं डॉक्टरांनी दिलेली आहेत. 3 दिवसाचा कोर्स दिलेला आहे डॉक्टरने पूर्ण करायला. परत कॅल्शियमच्या वगैरे गोळ्या असतात ना, त्यासुद्धा दिलेल्या आहेत. आणि आता कुणाला जेव्हा त्यांनी चहा ठेवला आहे संध्याकाळचा, ते बघा चहा देतात मला. ORSची पावडर असते ना, ती पण दिलेली आहे. म्हणजे विकनेसमुळे ताप आला आहे असं डॉक्टर म्हणाले.
होईल 3-4 दिवसामध्ये बरे होऊन जाईल. भरपूर असा आराम आता करायला सांगितले असं. त्याची भाजी पण बनते वड्यात बनवते. आता पण भेटल्या ना घेऊन पाणी नव्हती. पाऊस रात्री पडलेला हां नाही ना. आणि आजचा दुसरा दिवस आहे. काल आम्ही आलो बाजारातून आणि नंतर काय जास्त मी शूटिंग केलं नाही. बरं वाटतं आता थोडंसं. भरपूर असा आराम केला म्हणून सगळं कामं जे आहेत ना ती साईडला करली. यूट्यूबचं पण काम सगळं साईडला केलं होतं. घरातलं पण जास्त असं काही केलं नाही. बरं वाटतं आता. आणि आता म्हणजे उशिरा पण उठली मी आज. किती 7 वाजता उठली ना. हां कुणालच्या बाबांनी मला 7 वाजता उठवलं त्यांनी. मला म्हणजे समोर अशी जाग पण झाली. इतक्या गाढ झोपेमध्ये होती मी. जरा एक फेरफटका मारते झाडांमध्ये मग अजून बरं वाटेल. कुणालच्या बाबांना ते पानं घेऊन आलेली आहेत रानातनं. ते तुम्हाला मी दाखवते नंतरला. गेल्या वर्षी पण दाखवलं होतं. वड्या बनवतात त्या पानाचे. काय त्याला म्हणतात गोवेल ना. गोवेल असं म्हणतात त्या पानांना. लाल रंगाचे पण असतात आणि हिरव्या रंगाचे पण असतात. हां तुम्हाला मी दाखवते. जी भाजी पण करतात आणि वड्या पण आपण आलूवडी कशी करतो तशा वड्या पण बनवतात. मस्त लागतात त्या वड्या वगैरे. हां त्या वड्या बनवायच्या आहेत. तुम्हाला मी दाखवीन झटपट रेसिपी. तर आहे का ना. हां खूप मस्त लागतं. भाजी आता अजून काही खाल्लेली नाही मी पण वड्या एकदम टेस्टी बनतात. आता वड्या टेस्टी बनतात भाजी पण छानच बनवत असेल ना. वड्या माझ्या मित्रांना दिलेल्या ना माझ्या. हां बनवल्या होत्या आणि रेसिपी मी शेअर केलेली आहे गेल्या वर्षी. पण आत्ता पण पुन्हा दाखवेन मी तुम्हाला. थोडंसं जास्त बनवून ठेवणार आहे. कुणाला म्हणजे कुणालच्या बाबांना सांगितलं की जाऊन अजून घेऊन या पानं. म्हणजे कुणाला आपलं येणार आहे या आठवड्यामध्ये. मग ते एक्स्ट्रा बनवून फ्रीजमध्ये ठेवलं ना तरी पण राहतात त्या. अशा खराब होत नाही. उकडून वगैरे ना पॅक करून ठेवायच्या डब्यामध्ये. मग जेव्हा आपल्याला हवं आहे तेव्हा मग तळून किंवा असं तव्यावरती अशा साध्या फ्राय करून खाल्ल्या ना तर छान अशा. किंवा फोडणी करून पण मस्त लागतं तसं. चला आता जरा झाडांमध्ये फेरफटका मारते. तुम्हाला ना मी फणसाचं झाड दाखवते आपलं. निरफणस जो लावलेला ना त्याची पानं आता अशी किती 2 पानं नवीन आलेत ना. हां दाखवते तुम्हाला. आवडेल तुम्हाला बघायला. परत सीताफळाचं झाड ह्याचं त्याला फुटले. हां ते पण छान झाले. आणि ते ऑल स्पायसेसचं झाड लावलं होतं ना ते तर मस्त असं झालेलं आहे. त्याला तर नवीन अशा 2 अशा फांद्या ना अशा फुटलेल्या आहेत अशा. छान झालं ते पण झाड. निरफणस दाखवते. मारायला पाहिजे की नाही त्याला फांद्या फुटणार. हां हे काय नवीन आले ना हे. तर हे बघा हे पान आहे ना हे बघा हे नवीन पान आलेलं आहे. आणि त्या साईडनी दुसरं आता उगवते. दुसरं बघा असे उगवत चाललेले असं. असं जरा झाडांमध्ये फिरलं ना की बरं वाटतं. थकवा सगळा निघून जातो. हां हां हे काटल्याच्या वेलींसाठी कुणालच्या बाबाने असं सगळं अशी ह्या अशा काट्या अशा उभ्या करून ठेवल्या. मग त्याच्यावर हां तयार झालं. हा बघा काटलं. होतील छोटे तयार झाले. अजून ते लहान साईजमध्ये. तिकडचे तयार झाले असेल त्या साईडचे जरा लक्ष टाकायचं. भाजी होईल आपल्याला. अजून टाइम आहे. थोडे होऊ दे चांगले करतील. चांगल्या वेली आता ह्या टायमाला मस्त केल्या तिकडे. बाहेर नाही जाऊन देणार. मस्त होतील काट्याला सगळीकडे. काटल्याच्या वेळीच्या ह्या टायमाला आपण चांगला भरपूर पीक घेतल्यासारखं घेऊया. काय पहिल्या वर्षी आपण किती खाल्लं जेव्हा आपल्याला माहिती नव्हतं किती काटलं ना. भरपूर केलं. गेल्या वर्षी ते गोगलगायने खराब केलं होतं. गोगलगायने अटॅक केलेलं सगळं ह्याच्यावरती. त्याच्यामुळे बाकी काय नाही. मी तुम्हाला मोगरा दाखवते. हा बघा हा इतका मोगरा मी आता काढलाय. याचा मी गजरा बनवणार आहे. समजलं का. आणि हे बघा आपले चंगू मंगू आले फिरून. सकाळी किती 5:30-6ला गेलेले आहेत. आत्ता आलेले आहेत. हो त्यांना बघ 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 धावते बघ. बारका बघ धावते. थांब 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 बेटा. त्याला खाऊ काय. चला शेरूला खाऊ द्यायचा. शेरूला वाघ्याला नाही द्यायचं. शेरूला खाऊ पाहिजे. बस तिथे शेरूला खाऊ देऊया आपण. वाघ्याला नाही. पळतो रे बस जरा आता नाही खायला द्यायचं. पाणी पिवा जरा. घ्या पाणी पिवा. खायला द्यायचं.
काय नुसते बटाक सगळे. पाणी पिऊ, पाणी पिऊ. आता पाणी प्यायचं. आले धरणावरूनच आले धावत डायरेक्ट. किती खुश आहे बघ. बसा आता चला. एक तर पाणी उचल, पाणी लांब कर. बस झाला. बस झालं पाणी, झालं पाणी लांब कर. पाणी हवं. हा लय डॅमेज झालंय हा बाळ पण. लय डॅमेज झालंय हा भाऊ पण. लय डॅमेज. बसा येईल चला. बसा खाली. तर चला आता आपण वड्या बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हाला पानं दाखवते मी. म्हणजे ह्या ज्या पानांचा रंग आहे ना, 2 रंगामध्ये ही पानं असतात. म्हणजे हिरवा रंग असतो आणि डार्क गुलाबी रंग, म्हणजे लाल पण तुम्ही म्हणू शकता. आता कुणाच्या आपण जी पानं आणलेली आहेत ती हिरव्या रंगाची आहेत आणि मध्ये मध्ये असा थोडासा हलका हलका लाल रंगाचा. तुम्हाला मी दाखवते बघा जवळून. तर हे बघा, हे आता हिरव्या रंगाचं पान आहे. आणि कधी कधी ही जी पानं आहेत ना पूर्ण डार्क असं गुलाबी रंगाचं पण असतं. आता ते पानं जर का भेटली तर ती पण तुम्हाला मी दाखवीन. वेल असते ह्या पानांची. ही बघा, हे अशी 10-12 पानं त्याने सकाळी जाऊन ते घेऊन आले रानातून. बघा, हा तुम्हाला मध्ये बघा हलकासा रंग जो दिसतो ना त्या रंगाची पूर्ण असं पान पण असतं. म्हणजे 2 रंगामध्ये हे पान मिळतं. पावसाळ्यामध्ये फक्त ही पानं असतात. हे बघा, हा थोडासा दिसेल तुम्हाला बघा, ह्या असा रंग डार्क गुलाबीच सांगेल मी. पण वड्या इतक्या छान बनतात ह्या पानाच्या आणि भाजी सुद्धा करतात. आता भाजी काही मी अजून केलेली नाहीये, पण कधी जर का भाजी बनवली तर दाखवीन तुम्हाला मी. हा, पानं पण मिळत नाही, शोधावी लागतात भरपूर. आता हे सकाळी लवकर ना उठून गेले होते. आज मी उशिरा उठली की नाही, त्याच्यामुळे मग सकाळी म्हणजे ते काय करणार म्हणून मग ते चालत चालत गेले. त्यांना वेल सापडली आणि मग ते घेऊन आले. असं सगळं आहे. म्हणजे ह्या ज्या वेली आहेत ना खूप अशा शोधाव्या लागतात आमच्या इथे. सहज अशा ह्या वेली मिळत नाही आणि ज्यांना ओळखता येतील त्यांनाच ही पानं माहिती पडतात, नाहीतर पानं माहीत पडत नाही. या वेलीचं नाव आहे गोवेल. म्हणजे आमच्याकडे या वेलीला गोवेल म्हणतात. आता तुम्हाला कोणाला जर का माहिती असेल, आता तुमच्याकडे काय म्हणतात ते काय मला माहीत नाही, पण सांगा जर का तुम्हाला माहीत असेल ह्या पानांबद्दल, तर काय तुम्ही म्हणता ह्या पानांना ते सांगा. फक्त पावसाळ्यामध्येच ही पानं आपल्याला सापडतात, ना तर इतर दिवशी नाही सापडत. तर पुन्हा आम्ही जाणार आहोत शोधायला. आता आज फक्त एकाच ठिकाणी गेलेलो, पण खालच्या साईडला पण 2-3 ठिकाणी मिळतात ही पानं. तर साहित्य बघा तुम्हाला मी झटपट दाखवते. आता इथे मी 2 मोठे चमचे चण्याचं पीठ घेतलंय. चण्याचं पीठ आहे ते जास्त प्रमाणामध्ये. हे कुळीत असतं ना आपलं त्याचं पीठ, म्हणजे हुलगा म्हणतात ना, त्याचं पीठ 1 मोठा चमचा घेतलेला आहे. आणि सेम तांदळाचं पीठ, कुळदाचं पीठ टाकून तांदळाचं पीठ टाकून ह्या ज्या वड्या आहेत ना अप्रतिम बनतात. हे तीळ घेतलेले आहेत 1 ते 1.5 चमचा, म्हणजे आपल्या आवडीनुसार. हळद घेतले, तिखट मसाला, हा गरम मसाला आहे, थोडीशी साखर जरूर टाकायची. हे सिक्रेट समजा ह्या वड्यांचं. आलं, लसूण आणि मिरची ह्याची पेस्ट आहे आणि आपल्या चवीप्रमाणे मीठ आहे. आता ह्या ज्या वड्या आहेत, आपण अळू वड्या कशा करतो, म्हणजे पूर्ण पानाला बघा आपण पीठ मिक्स करून लावतो, तसं पण तुम्ही करू शकता. किंवा म्हणजे मी तुम्हाला सांगेन की तुम्ही ना ही पानं चिरा, भाजीप्रमाणे आपण चिरतो तशी पानं चिरायची आणि मग ह्या पिठामध्ये सगळं मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खूप छान वड्या बनतात. तर मी आता की नाही ही पानं चिरणार आहे, म्हणजे चिरून ह्या वड्या करणार आहे. साहित्य आहे ना ते सगळं मी आता एकत्र करून घेते. व्यवस्थित चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यात आता ही जी चिरलेली आपली पानं आहेत ती टाकायची आणि चांगलं असं मळून घ्यायचं पीठ. म्हणजे ह्या ज्या वड्या आहेत ना ह्या अशा केल्या ना की झटपट होतात आणि आपण ह्या शॅलो फ्राय पण करू शकतो किंवा तळतात ना कढईमध्ये तसे तळू पण शकतो. आता असं वाटलं की कमी आहे पीठ कमी वाटलं तर वरून थोडंसं आपण तांदळाचं पीठ यात ॲड करू शकतो. कारण चण्याचं पीठ जास्त घेतलं ना म्हणून तांदळाचं पीठ इथे मी थोडंसं टाकणार वरनं. पण कमी पडेल असं मला वाटत नाही आहे. बरोबर आहे. चांगलं मिक्स करून झाले. आता मी ह्याच्यात टाकते पाणी. जसं लागेल तसं पाणी टाकायचं आणि चांगलंसं मळून घ्यायचं. तर इथे वड्या बघा आपल्या झालेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते. आता ह्या चाळणीला ना तेल लावून घेते. आता हे वड्या बिड्यांचं काम आपण करतो ना, आता हात असे पिठाने मागतात. व्यवस्थित तेल लावून घ्यायचं चारी बाजूनी, कारण ह्या चाळणीमध्ये आपल्याला त्या वड्या ठेवायच्या आहेत. आणि हे बघा हे अशा पद्धतीने असे रोल करून घेतलेले आहेत मी.
हा एक रोल झाला. तर हे बघा पाण्याला चांगली तर उकळी आलेली आहे. आता त्यात चाळण आहे ना मी ठेवते आणि एक 15 ते 20 मिनटं ही मी शिजवून घेणार आहे. वर ठेवते झाकण, गॅस लो करते. तर हे बघा हे रोल आपले झालेत तयार. रोल म्हणजेच आपल्या वड्या तयार झाल्या आहेत आणि थंड पण झाल्या आहेत. आणि कुणालच्या बाबा कटिंग करून घेतात बघा. अशा मस्त अशा कटिंग करून घ्यायच्या. हे बारीक कापू कशा पण तुला जशा हव्या तशा. नाही हळूहळू घे, तुटतात. असं असं ठेव ना मध्ये. असं धारेची बाजू घे, धारवाली बाजू पाहिजे, मग ते कट नाही होत, तुटणार नाही. मग हे बघा अशा पद्धतीने मस्त अशा वड्या बघा तयार झाल्यात. ह्याच्या तव्यावरती आम्ही आता फ्राय करतोय एक रोल. 2 साईडनी तेल टाकून छान अशा शेकून घ्यायच्या. फ्राय पण करू शकतो ना आपण, कढईमध्ये फ्राय पण करू शकता किंवा फोडणी घालतो ना तसं पण करू शकता. हो, ह्याची राई आणि तिळाची फोडणी किती मस्त लागतात ना. ते अळूवडीपेक्षा दुकानमध्ये अळूवडी भेटतात ना त्यापेक्षा छान लागतात. आता दुकान कुठून आले इकडनं? अरे हॉटेल्सला आपल्या मुंबईला भेटतात ना अळूवडी बाजारात. तेल सोडून तर कुणालच्या बाबांना अळूवडी शेकतायत तोपर्यंत हे बघा मी अशा लहान लहान कट करून घेतल्या आणि त्या स्टोअर करून ठेवते आमच्या लेकासाठी. कुणालसाठी ठेवते. ह्या 8 दिवस 15 दिवस आरामात राहतात, अजिबात खराब होत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने ठेवायच्या स्टोअर करून. आणि ह्या बघा वड्या आपल्या शेकून झाल्या छान प्रकारे. तोंडामध्ये ना सारखं अळूवडीचंच नाव येतं, गोवेलवडी. आपण बघा अळूवडीच बनवतो की नाही नेहमी, त्याच्यामुळे हेच नाव येते माझ्या तोंडामध्ये. हा बघा शेरू येऊन बसला इथे. तर चला मग ताईंनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच संपवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली ते पण जरूर सांगा कमेंट करून. आणि जर का तुम्हाला ही पानं मिळाली तर ट्राय करून बघा ही रेसिपी. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.